नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय प्रेम मंदिर वृंदावन या ठिकाणी। रिक्षातून चाललोय। सोबत आम्ही पूर्ण सर्व फॅमिली। ही आमची आत्या नेमका धांडगा नोड। या ठिकाणी आम्ही सर्वजण श्रीकृष्ण आणि श्री राधा यांचं नाम लावून घेताना हो मला मधलं लावलं नाही की हो नको नको तेवढंच बस झालं नको नको तेवढंच छान दिसतंय ते मधलं लावायला आलेला बीच में करेगा नहीं तो ನಾವು ಖರಣಿದ್ದು ನಮ್ಮ ಗಟ್ಟೆ ಚಳಕಿ ನನ್ನ ಗಟ್ಟೆ ಚಳಿಲ್ಲ एकदम हंसता ओ बीच में का मेरे को नहीं लगाए अम्मा। हे दोघी सेम राधा चले ती मौन सोनोर सेम राधा ने हाँ ओ सिस्टर अंदर का लगाओ हाँ लावून घे तू हाँ नहीं सबको सेम लगाओ ऐसा अच्छा लगेगा नहीं वो सब गहे छूटता है ना पसीना बाजूला टिकली लगाओ। प्रेम मंदिर मध्ये आत गेल्यावर आपल्या उजव्या साईडला आणि डाव्या साईडला खूप सुंदर सुंदर अशा या ठिकाणी गार्डन आहेत आणि श्रीकृष्णाच्या जीवनावर आधारित विविध या ठिकाणी कलाकृती आपल्याला पाहायला मिळतात। हा पहा माझा भाचा भैरवनाथ महाराज की जय। आणि हे समोर दिसते ते प्रेम मंदिर खूप सुंदर आहे। सर्व बाजूने फिरून पाहून निवांत आपल्याला आत जायचंय। इथून एंट्री करून आपण आत आलोय। या ठिकाणी पहा जय श्री कृष्ण लिहिलेलं आहे आणि समोर आहे नागदेवता आणि हे पहा कमळाचं फूल साकारलेलं आहे बघा गार्डन मध्ये किती सुंदर आहे। या ठिकाणी मोर आणि गोपिका यांची कलाकृती दिसते पहा किती सुंदर आहे। या ठिकाणी पहा हा झरणा या ठिकाणी वाहतोय खाली पडतोय आर्टिफिशियल आणि मागे झाडं वगैरे आहेत आणि गोपिका त्या ठिकाणी नाचतायत। हे नागदेवता आहे आणि या ठिकाणी हे राजहंस किती सुंदर असा या ठिकाणी नजारा आपल्याला पाहायला मिळतोय। आणि हे समोर हे प्रेम मंदिर खूप छान असं मंदिर आहे एकदा आपण अवश्य भेट दिलं पाहिजे। आणि हे पहा या ठिकाणी माझ्या दोन्ही मुली राधा बनून या ठिकाणी आलेले आहेत प्रेम मंदिरामध्ये दर्शनाला। किती छान वाटतंय सुंदर आणि प्रसन्न।
हे अशा प्रकारे आम्ही प्रेम मंदिर चहूबाजूनं पाहत पाहत चाललोय. आणि हे मागं पहा गाई, किती सुंदर या ठिकाणी कलाकृती साकारलेली आहे. हरियाणा फिर चल जाए। हाँ या ठिकाणी हत्ती आहेत 5 छोटे छोटे. आणि या ठिकाणी श्रीमद भगवद्गीतेमधला हा प्रसंग, श्रीकृष्ण सारथी होऊन रथावर बसलेले आहेत आणि पाठीमागं अर्जुन आहे. हे पहा किती सुंदर या ठिकाणी कलाकृती साकारलेली आहे. एकंदरीत प्रेम मंदिराच्या आजूबाजूला ना सगळीकडं श्रीकृष्णाच्या जीवनामधले जे काही प्रसंग घडलेले आहेत ना, महाभारतातले वगैरे, ते प्रसंग या ठिकाणी आहेत. आणि या ठिकाणी थोडंसं अल्पोपहार वगैरे करायची सोय आहे. आणि हे पहा, हे झाड किती छान आहे, त्याचं खोड किती असं वेगळ्या प्रकारे वाढलेलं आहे. आणि या दमून बसल्यात दोघी. आता आम्ही आतमध्ये चाललोय प्रेम मंदिर पाहायला. पटकन पुन्हा हिट होत आहे. इकडे तोंड करून उभा राहा. हे प्रेम मंदिर जवळून हे असे सुंदर दिसते पहा. आणि या ठिकाणी किती सुंदर या ठिकाणी डिझाईन आहे, कलाकृती आहे. आता आम्ही प्रेम मंदिरमध्ये प्रवेश करतोय दर्शनासाठी. प्रेम मंदिरामध्ये हे पहा, आजूबाजूला हे कृपालू महाराज, त्यांचे भक्तगण, शिवाय श्रीकृष्णाच्या जीवनातील विविध गोष्टी या ठिकाणी दाखवण्यात आलेल्या आहेत. आणि ते सर्व पाहता पाहता आपण अतिशय भक्तीमध्ये असं रमून जातो. हे एवढं सुंदर असं हे आतून प्रेम मंदिर आहे पहा. हे पहा किती छान सुंदर असे झुंबर या ठिकाणी आहे. त्याचा हा प्रकाश किती छान प्रकारे इथं पडलेला आहे. आणि या ठिकाणी आमचं आता खूप छान प्रकारे दर्शन झालं. इकडं बघ.
यायचं कसं विचार इकडं नाही बघ ये चला इकडनं आता आम्ही वर चाललोय पहा, म्हणजे वर अजून एक भाग आहे त्या ठिकाणी चाललोय मंदिरामध्येच. आता आम्ही आतून व्यवस्थित पूर्ण दर्शन घेऊन पूर्ण मंदिर पाहून आता आम्ही हे पहा किती छान सुंदर असं दिसतं या ठिकाणी आहे का नाही. प्रत्येक खांबावरती असे विविध शिल्प या ठिकाणी रेखाटलेली आहेत. अशा प्रकारे या ठिकाणी वरती पण असं सुंदर अशी मूर्ती आहे महाराजांची. आता आम्ही हे पायऱ्या उतरून मंदिराच्या बाहेर जातोय. तर पहा किती सुंदर या ठिकाणी डिझाईन आहे. खूप सुंदर असं हे प्रसन्न असं वातावरण आहे. खूप छान वाटतं. प्रेम मंदिर आतून बाहेरून खूप सुंदर आहे. आता आम्ही पूर्ण व्यवस्थित दर्शन घेऊन मंदिराच्या बाहेर आम्ही आलोय. प्रेम मंदिर. हे पहा किती सुंदर आहे. आणि या पर्वताखाली सर्व गोपिका थांबलेले आहेत.
आणि श्रीकृष्ण हे पर्वत आपल्या करंगळीवरती उचललेले आहेत. खूप प्रसन्न वाटतं या ठिकाणी आल्यावर. तर अनेक लोक खूप आनंदानं पाहत आहेत, आनंद घेत आहेत. आणि हे प्रेम मंदिर किती छान या ठिकाणी दिसतंय. ए पटकन सगळे या माझ्या मागणं चला. हा ನೀ ನೋಡಿಲ್ಲ ಯಾವ ನನಗೆ 100% ಖೂನ್ ಅದ. ನೀ ಇದು ನೋಡಿಲೆ ಅದು ಶರ್ಪಿ ಮತ್ತೊಂದು ಕಡೆ ಇದ್ದಿತ್ತು. ಆ ಶರ್ಪಿನ ಮೇಲೆ ಆ ಮಹಾದೇವನ ಅದು ಜ್ಯೋತಿರ್ಲಿಂಗ ನೋಡಿ ನೀನು ನಾಗನಾಥ. ಏ ಅತ್ತಿ ನಡಿ, ನಿಂತಿಬೇಕ. ಅಯ್ಯ ಅತ್ತಿ ನಡಿ, ನಿಂತಿಬೇಕ. ಎಲ್ಲರೂ ಮುಂದೆ ಗರ್ಭ. ಅದು ಹಿಂಗೆ ಹಾಕೋ ಎಡ್ಡು ಕಡೆ. जय श्री राधे, जय श्री राधे, जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. लगेज देगी, ठीक है.